तुंबलेल्या स्थानिक निवडणुका 3 टप्प्यात होणार. राज्य निवडणूक आयोगाकडून आज घोषणा. राजकीय वर्तुळात वेगाने घडतायत हालचाली. सध्याच्याच मतदार याद्यांवरच निवडणुका होणार. मनसे आणि मविया आता काय करणार याकडे लक्ष. मविया जिंकली 30 यादी स्थानिक निवडणुकीत. जिंकलेली यादी असूनही मविया का घाबरते? चंद्रशेखर बावनकुळेंचा शेलका सवाल. सांगा ही मतचोरी की वोट जिहाद? अमित साटम यांचा मवियावर निशाणा. 5 मतदारसंघातली दुबार यादी केली ट्विट. मुख्यमंत्र्यांचा वॉर रूम बैठकीत रुद्रावतार. 5 वर्षांची वेळ मागू नका. कंत्राटदारांवर संतापले. 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश. महायुतीतले मंत्रीच धार्मिक तेढ निर्माण करतायत. शरद पवारांचा सरकारवर थेट आरोप. महायुती तोंडावर पडली. त्रिभाषा सूत्र अंमलबजावणी नकोच. महायुतीच्या नरेंद्र जाधव समितीची शिफारस. 5वी पासूनच हिंदी शिकवा. नरेंद्र जाधव. आशिष शेलारांना निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते घोषित करा. केंद्रीय निवडणूक आयोगाला मनसेचं पत्र. रणजितसिंह निंबाळकर विरुद्ध मेहबूब शेख असा सामना. निंबाळकरांचं आव्हान मेहबूबनं स्वीकारलं. मतदार यादी जाहीर झाल्यानंतर न्यायालयाचा हस्तक्षेप अशक्य. दाखल याचिकांच्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाचं मत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत मुंबई काँग्रेसची बैठक. मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात होणार चर्चा. वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रकाश सुर्वेंची दिलगिरी. मराठीपेक्षा हिंदीचे सुर्वेंना कौतुकच जास्त. आमदार सुर्वेंची पाठराखण करताना शिवसेनेची दमछाक. मनसे नेत्याच्या कार्यालयाला लक्षवेधी चकाकी. संदीप देशपांडेंच्या नव्या कार्यालयानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. मराठ्यांचा कल ओबीसी आरक्षणातून प्रवेशाकडे. आर्थिक मागास प्रवर्गातून मराठ्यांना प्रवेशाला अडचणी. पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच. धायरीत मध्यरात्री शस्त्रधारी टोळक्यांचा धुमाकूळ. सोसायटीत शिरूर पार्किंगमधील वाहनं फोडली. शिरूर परिसरात बिबट्या जेरबंद. हल्ल्याच्या परिसरातच शिरूरचा बिबट्या जाळ्यात. बिबट्या पकडायला लावले होते 11 पिंजरे. छावा सिनेमातल्या लेझिम नृत्यावरून मोठा गदारोळ. अखेर सिनेमातून लेझिम नृत्याचा सीन वगळला. सिंधुदुर्गात पावसानं भात उत्पादक शेतकरी मेटाकुटीला. आंबा काजूचा हंगाम देखील लांबणीवर. परतीचा पावसानं कोकणातला बळीराजा संकटात. वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची. अतिरिक्त 32 डब्यांच्या खरेदीसाठी निविदा काढण्याची तयारी. लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी. ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता आजपासून येणार. इलेक्ट्रिक स्कूटीची बॅटरी चार्ज होताना फुटली. स्फोटात महिला गंभीर जखमी. पैठणच्या आडूळ परिसरातली घटना. मुंब्र्यात टवाळ बाईक स्वारावर कारवाई. मोहम्मद शेख करायचा मुंब्र्यात टवाळी. ठाणे पोलिसांनी केली धडक कारवाई. मुंबई संभाजीनगर विमानसेवेवर आली संक्रांत. इंडिगोचे मुंबई विमान होते आहे वारंवार रद्द. प्रवाशांचे नियोजन विस्कळीत होत असल्यानं संताप व्यक्त. जेएनयूच्या विद्यार्थी संघटना निवडणुकांसाठी आज मतदान. मतमोजणी आणि निकाल 6 नोव्हेंबरला. डोनाल्ड ट्रम्प यांची तैवानच्या मुद्द्यांवरून चीनला धमकी. तैवानवर चीननं आक्रमण केल्यास परिणाम गंभीर होतील. डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. नेपाळमधील यालुंगरी शिखरावर हिमस्खलन. 7 गिर्यारोहकांचा मृत्यू. 4 जण बेपत्ता. HDIL कंपनीच्या अनधिकृत बांधकामावर पुन्हा हातोडा. वांद्र्याच्या मोतीलाल नगरमधील दिवाण बिल्डरकडून अनधिकृत बांधकाम.